हॅलो आणि नमस्कार. आज माझी ब्राईड खेडमध्येच होती, पण झालं असं की ब्राईडच्या काही पर्सनल इश्यूमुळे माझी ऑर्डर कॅन्सल झाली होती आणि ऑर्डरमुळे आज क्लासला मी सुट्ट्या दिल्या होत्या. त्यामुळे मी आज दिवसभर फ्री होते. त्याच्यामुळे घरी काय करू हा प्रश्न मला पडला होता. मग मला आठवलं की माझी मम्मी मला एकदा बोलली होती की माझ्या लग्नात मी माझ्या हातावर मेहंदीच काढली नव्हती, कारण आमच्या वेळेस असं काहीच नव्हतं. आम्ही फक्त हातावर 2-2 टिपके दिले होते. लग्नामध्ये झाली आमची मेहंदी. माझी मम्मी म्हटली मला हातावर नाही, माझ्या पायावर मेहंदी काढायची, कारण मी आजपर्यंत माझ्या पायावर कधीच मेहंदी काढली नाही. माझ्या फोनमध्ये जितके काही फोटोज होते सगळे मम्मीला दाखवले. मम्मीला त्यातली कोणतीच आवडली नाही, पण एक स्क्रीनशॉट मारून ठेवला होता मी खूप दिवसांपूर्वी. मेहंदी मला ट्राय करायची होती म्हणून मी स्क्रीनशॉट मारून ठेवला होता फोनमध्ये आणि मम्मी पण बोलली की मला ही मेहंदी खूप आवडली, हीच मेहंदी माझ्या पायावर काढ. मग म्हटलं चालेल, मला पण ही तशी पण ट्राय करायचीच आहे. पण आम्ही त्याच्यामध्ये थोडे चेंजेस केले होते, कारण जो वरचा महालचा पार्ट होता तो माझ्या मम्मीच्या पायावर प्रॉपर बसतच नव्हता. तो पूर्ण बॅक साईडला जात होता. म्हणून तिथे मी एक पॉट घेतला होता ज्याच्यामध्ये मी फ्लावर दाखवले होते. आणि शेवटी ते म्हणतात ना, आई ती आई असते. आपलं दुःख फक्त आपली आईच जाणू शकते. माझी आई मला सारखी बोलत होती, "तू इतकं वाकून नको गं काम करू, तुझी पाठण दुखेल. तू थकली असशील ना इतका वेळ बसून, तुला पाणी आणून देऊ का? डोळे दुखत असतील ना इतकं बारीक काम करून, तुझी पाठण दुखत असेल ना, मान दुखत असेल ना." आणि मला आत्तापर्यंत असं कुणीच विचारलं नाही. त्यामुळे मला तेव्हा जाणीव झाली की आई ती शेवटी आई असते.